कुठलाही धंदा जो असतो सुरुवातीला छोटाच असतो, पण तो जर आपण निगुतीने केला, चिकाटीने केला, प्रामाणिकपणे केला तर तो धंदासुद्धा भविष्यामध्ये फार मोठा होऊ शकतो. याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक स्टोरी पाहणार आहोत, एका शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत. तर ही गहू फिल्टर मशीन आहे. तर या शेतकऱ्याची सुरुवात जी झालेली आहे ती फार छोटी झालेली आहे. या शेतकऱ्याकडे 6 वर्षापूर्वी त्यांनी एक धान्य स्वच्छ करण्याची मशिनरी घेतली होती. तर हे धान्य स्वच्छ करण्याची 6 वर्षापूर्वी घेतलेली त्यांची जी मशीन आहे. धंदा एवढा वाढला की याची कॅपॅसिटी त्यांना कमी पडायला लागली आणि त्यामुळेच त्यांनी आता ही नवीन मशिनरी त्यांनी खरेदी केलेली आहे. या गहू फिल्टर मशीनची खासियत काय आहे, ते कसं चालतं आणि त्याची किंमत काय आहे आणि हा शेतकऱ्यासाठी धंदा म्हणून कसा परवडू शकतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपलं मी स्वागत करत आहे. तर आपण या शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊ की त्यांनी हा जो धंदा आहे धान्य स्वच्छता करण्याचा तो कसा उभारला. तो आता हे तुम्ही गहू फिल्टर ची मशीन घेतलेली नवीन, तर ही कधी घेतली आणि काय किंमत आहे याची? 2024 ला घेतली. याची किंमत 5,35,000 रुपये होती. मी एक्सटर्नल ड्रम घेतला फक्त सोयाबीनसाठी, म्हणून ती मला एक 5,70,000च्या आसपास गेली. आता ह्याच्यावर जे तुम्ही धान्य स्वच्छ करताय ते कोणते कोणते धान्य स्वच्छ करताय? स्पेशल गहू करतो, पण यात सर्व प्रकारचे धान्य होऊ शकतात. म्हणजे स्वच्छ काय करता, म्हणजे काय करता ह्या मशीन काय काय होतंय? स्वच्छ करतो म्हणजे आम्ही याच्यातली काडी, कचरा, माती वगैरे सर्व स्वच्छ करून देतो. फक्त ग्रेडिंग करताना छोटा मोठा दाना बाजूला नाही करत, कारण ही शेतकरी मिले आमची, व्यापारी हिशोबात नाही. व्यापारी काय करतात, ग्रॅव्हिटीवरती छोटा मोठा दाना बाजूला करतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान कसं होतं की चांगल्या दाण्याला बाजार भेटतात पण बारीकला बाजार भेटत नाही. बरं, आम्ही फक्त त्यातला चुरा, माती, काडी, कचरा काढून दळण करण्याची गरज नाही, अशा पद्धतीने धान्य स्वच्छ करून देतो. तुमच्याकडे ऑलरेडी एक मशीन होती, तर ही नवीन मशीन का घेतली आणखी? त्या मशीनची अडचण अशी होती, ती लाईटवरची होती आणि घरी फिक्स होती. खेड्यामध्ये कसं आहे, लाईटचं शेड्यूल 8 दिवस 8 दिवस रात्री, ती वेळेचं बंधन आणि लाईटच्या वेळेचं बंधन, त्यामुळे व्यवसाय होत नव्हता आणि ट्रान्सपोर्टचा शेतकऱ्याला खर्च येत होता. तर ह्या मशीन मधून दोन्ही पण अडचणी दूर झाल्या. चालते तुमची ही मशीन ट्रॅक्टरच्या पीटीओ पॉवरवरती झाली. तर तुमची धंद्याची सुरुवात जी झालेली ह्या छोट्या मशीन पासून झालेली, त्याची आधी माहिती द्या. त्याची कॅपॅसिटी काय आहे, किंमत काय आहे, कधीपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण ह्या मशीनची माहिती घेऊ. तर आता ही तुमची जी मशीन आहे ही कधी घेतलेली आहे? ही 2019 ला घेतली होती आणि फिक्स आहे म्हणजे ही तर केलेली लाईटवर फिक्स होती, सिंगल फेस प्लांट येतो. आणि ह्याची कॅपॅसिटी कशी होती? याची कॅपॅसिटी 7 क्विंटलची कंपनीने दिलेली होती, हा, पण त्याला मी अजून थोडीशी जुगाड करून माझ्या बुद्धीने, हा, माझ्या चौकस बुद्धीने हा, याला ही एक मशीन जोडली अजून फिशर रोलर म्हणून. हा, त्याच्यामुळे क्वालिटी वाढली हा. आणि स्पीड वाढलं. मग तुम्ही तयार करून घेतलं काय? हो. मग दिवसाला किती व्हायचं याचं? याच्यात आम्ही दिवसाला 80 क्विंटल पर्यंत काढला 8 तासात. काय किंमत होती त्यावेळेस घेतली त्यावेळेस? याची 3.5 लाख रुपये किंमत होती. लाईटच्या प्रश्नामुळे तुम्ही निर्णय घेतला की आता ही ट्रॅक्टरवर तुम्ही शिफ्ट व्हायचं? लाईटच्या आणि शेतकऱ्याचा ट्रान्सपोर्ट, आणि त्यात काय व्हायचं, रात्रपाळीच्या लाईट मध्ये लेबर येत नव्हतं, हा, दिवस पहिले लेबर यायचं. मग शेतकऱ्याला घेऊन यावं लागायचं? पण घेऊन यावं लागायचं. तिथं नंबर असायचे, कॅपॅसिटी काही माझं काम उरकत नव्हतं. हा, मग याच्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन याच्याकडे निर्णय घेतला. ती मशीन घेतल्यापासून शोधत होतो, पण मागच्या वर्षी मशीन लॉन्च झालं कंपनीचं. हे कुठून घेतली मशीन तुम्ही? हे अकोला, विदर्भातून. काय किंमत आणि कॅपॅसिटी काय आहे याची? याची किंमत 5,35,000 रुपये घेतली त्यावेळेस. हा, याची कॅपॅसिटी कंपनी सांगितली 15, हा, पण ती चालती 10च्या आसपास. काय 10 काय? 10 क्विंटलच्या आसपास, 15 क्विंटल कॅपॅसिटी सांगितली तासी? तशी. बर. मग याला आम्ही ही चालना जोडला अजून या वर्षी. हा, आता आम्ही या वर्षी चालना जोडल्या 20 क्विंटल पण काढलाय माल. चाळणी कायसाठी जोडली? चाळणी, माती, काडी, कचरा वगैरे काढून गेल्यासाठी. हे का? हो, हे चालना हा, मार्केटवर असतो बघा व्यापाऱ्याकडे, हा चालना. हा, हा, तशातला चालना आम्ही बनवून घेतला, हा, सोबत ठेवतो. जास्त काडी कचरा असेल चालना जोडून द्यायचा, एक माणूस एक्स्ट्रा लागतो, पण कामाची स्पीड वाढतं 25%. बरं, तुमचे आता हे तासाला 10 क्विंटल तुमचं स्वच्छ होते धान्य. तर कसं कसं मशीन ऑपरेट होतं, कसं चालतं सांगा, म्हणजे कुठून धान्य टाकता, कसं करता? मशीनचं इकडनं सुरू आहे हॉपर. इथे तो तर हा ट्रॅक्टरचा पीटीओ. हा, ह्या ट्रॅक्टरच्या पीटीओ वरनं हे मशीनची पूर्ण यंत्रणा चालते. हा, या पुलीवरनं बाकी सगळी सिस्टम ऑन होते. इथनं पॉवर भेटला की सगळी मूव्ह करते. किती HP चा ट्रॅक्टर त्याला? ट्रॅक्टर मशीन तसं 25 HP चं आहे, पण आपल्याकडे ट्रॅक्टर पहिला असल्यामुळे आपण 55 HP वापरतो. मोठ्या ट्रॅक्टरमुळे फायदा असा आहे की दूर जरी अंतर जायचं असेल, मी माझ्या घरापासून जवळपास 70 किलोमीटर पर्यंत काम करतोय,
पैठण तालुक्यात काम करतोय. हा. मोठ्या ट्रॅक्टरमुळे ते वेळ वाचतो आणि आराम पण होतो. म्हणजे कमीत कमी 25 पण चालतंय. 25 पण चालतंय, काय अडचण. आणि डिझेल कसं लागतं याला ते सांगा. डिझेल ताशी 3 लिटर. इकडनं हॉपर इनलेटला, हा. इथनं माल मध्ये जाणार, हा. मधनं एलिव्हेटर मध्ये वरती मध्ये पलीकडे ठुशी रोलर येते. ठुशी रोलर. ठुशी रोलर आणि ठुशी रोलरला खाली आतमध्ये बारीक चाळणी असते. हा. त्याच्यातनं बारीक रेती, गवताचं बी हा. आणि चुरा हा. एकदम छोटा, एक समजा 5% पर्यंत चुरा तो खाली निघून जातो. बर. जे कोणत्याच कामात येत नाही. बर. त्यानंतर मग इकडनं माल इकडे बाहेर येतो. हा. आणि इथं ड्रम रोलर आहे, हा. ग्रेडर हा. गोल. हा. याच्यात चाळणी येत, त्याच्यातनं बारीक गहू अलीकडे येतो. हा. इथून. हा. आणि रेग्युलर गहू पुढे जातो या ग्रेडर मधनं. ग्रेडर मधनं पुढे जातो. पुढे गेल्याच नंतर इकडे ओव्हर साईज मागं पडते, पाठीमागनं इथनं ओव्हर साईज पडते. एकदम मोठा. एकदम मोठा खडा असला, काही कचरा असला, हा. ठुशा असल्यामुळे इकडे पडते. आणि त्यानंतर परत गुड ग्रेड आहे रेग्युलर गहू, त्यातनं वर जाते एलिव्हेटर मध्ये. हा. तिथं गेल्याच नंतर पलीकडे परत अलीकडे येऊन ह्या हॉपर मधनं इथं मॅग्नेटिक स्टोनर आहे. बर. खडा बाजूला होतो. खडा बाजूला होतो. बर. काळी माती जेवढी तेवढी सगळी बाजूला होते. हा. आणि याच्यात कॅपॅसिटी आहे 15 किलोची. जोपर्यंत आपण गोणी लावतो हा. तोपर्यंत झाकण बंद ठेवायचं. हा. हा. हे झाकण बंद असलं हा. 10-15 गोणी बदलेपर्यंत वेळ भेटतो. हा. त्यात गहू साचून असतात, गोणी बदलली परत काढून घेतलं, गहू खाली चालू होऊन जातो. बर. मग त्या समोर आमचा जागेवर काटा असतो. हा. काट्यापाशी शिलाई मशीन असते. हा. आणि लाईटची अडचण असते आम्हाला, हा. तर आम्ही सोबत इन्व्हर्टर ठेवतो शिलाई मशीन साठी आणि काटा चार्जिंग साठी. सील पॅक करून देतात. सील पॅक करून देतो. बर. इन्व्हर्टर ट्रॅक्टर बॅटरीवर जोडलेला असतो. हा. सप्लाय असतो, आम्हाला वेळेचं बंधन नसतं, त्यामुळे काही लाईटची वाट पाहण्याची गरज कुठे पडत ते आहे का मशीन ते? आहे ना. इन्व्हर्टरची गरज का पडते? शिलाई मशीन साठी आणि बॅटरी काटा चार्जिंग साठी. तर सगळी यंत्रणा आपल्या सोबत असते, बॅटरी असते, सप्लाय असते. हा. यासाठी काय करणे, फक्त इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर आहे. आपला बॅटरीचं करंट शिलाई मशीन साठी ते काही एसीडीसी काही असतं हा. ते मला नाही समजत, कन्वर्ट करून देतं. याच्यावरती शिलाई मशीन चालतं गोणी शिवण्यासाठी. ते असं चालतं मशीन, बॅक क्लोजर म्हणतात फक्त त्याला, शिवायचं. शिवण्यासाठी. आणि ते शिवायचं झालं की लगेच वजन करायचं. नाही, आधी वजन करायचं. हा. शेतकरी काय असतं, शेतकरी कधी 50 किलो सांगतो, कधी 30 किलो सांगतो, कट्टा कधी त्याचा. 60 किलो कट्टा सांगतो. हा. त्या हिशोबात लगेच पॅकिंग करून देईन जागेवर. मग त्याचं वजन करायचं आणि लगेच शिलाई वजन भरायची. करायचं, शिलाई करून द्यायची. मग तुमचा जो भाव आहे तो क्विंटलवर आहे का गट्ट्यावर? क्विंटलवर. फक्त काय असतं, क्विंटलवर अशी सिस्टम आहे आमची. हा. तुमचा कच्चा माल, हा. त्यात काही निघू, माती काडी कचरा काही निघू, सगळा हिशोब एकत्र होतो. हा. व्यापारी पद्धत समजा, व्यापारी काय करतात, प्लेट काटा एकदा करतात, नंतर अलग अलग शॉर्टिंग करून देतात. आमचं थोडं उलट असतं, आम्ही आधी अलग अलग करून देतो, नंतर एकत्र वजन करून हिशोबाला देतो. म्हणजे तुम्ही स्वच्छ केलेल्याचा भाव घेताय तुम्ही? हो. ती माती बिती ते निघायला सगळं हिशोबाला लागतं. म्हणजे सुरुवातीलाच करता का मग तुम्ही वजन? नाही, शेवट. सपोज इथं माती निघली पलीकडनं, हा. हा. इथं खडे पण, आता आज सीझन संपलेला आहे ना, तुम्हाला ट्रायल डेमो दाखवला असता. बर. आपण तुमच्याकडे काय जुने व्हिडिओ आहेत ते दाखवू ना? हो आहे, हा, तुम्ही व्हिडिओ हा, आहे. तुम्ही आता शेतकऱ्याला जागेवर जाऊन सेवा देताय, म्हणजे शेतकऱ्याचा खर्च कमी होतो, खर्च ट्रान्सपोर्टचा. कमी होतो आणि तर- मजुरी वाचते. हा, तर आता तुम्ही ही जी मशीन चालवण्यासाठी किती मजूर लागतात आणि तुम्ही भाडं काय करता? मजूर मला 5 मजूर लागतात. 4 मजूर इथं काम करतात आणि 5वा ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर आणि हिशोब आणि पुढचे काम पाहण्याचे नियोजन तो करतो, मॅनेजमेंटचे. मग हे 4 मजूर काय करतात? 4 मजूर, एक जण दोघे जण तिकडनं असतात माल टाकण्यासाठी, हा. गोणे असो अगर मोकळे असो, हा. हा. आणि दोघे जण इथं असतात. गोणी बदलून एक जण माप करून लगेच शिलाई मारून शेजारी थप्पी लावून ठेवतात. म्हणजे मजूर तुमचेच आहे, शेतकरी आणायचे नाही? नाही, काहीच नाही करायचं, पूर्ण आम्ही करतो. बरं, आता तुम्ही ही मशीन आणल्यापासून किती धंदा केला असेल? मी मागच्या वर्षी केला जवळपास 5,500 ते 6,000 क्विंटल, बर. आणि ह्या वर्षी पण तेवढाच झाला. काय भाडं काय करता? 160 रुपये क्विंटल घेतो मी. आणि टोटल किती टर्नओव्हर झाला मग? टर्नओव्हर 9-1 लाख रुपये एका वर्षात होतो समजा. ते- 9-2 18 लाख टर्नओव्हर झाला माझा. मग तुमचं त्या मशीन एका वर्षात फ्री झाली म्हणायला हरकत एका नाही का? वर्षात नाही म्हणा, पण 1-1.5 वर्षात. 1.5 वर्षात? 1.5 वर्षात फ्री झाली. तुम्ही मेजर गहूच काय करताय? आपल्याकडे काय असतं, प्रॉपरली गहू जास्त चालतो हा. आणि गावाला फिल्टर करण्याची गरज का पडते की खाण्यासाठी वापरला जातो म्हणून. हा. आणि बाकीच्या पिकाचं काय, बाजार क्षेत्र एकतर हा. मोजकं, ग्राहक पण कमी, हा. तर फिल्टर करण्याकडे शक्यतो दुर्लक्ष होतो. याच्यात नंतर सोयाबीन चालू शकते, सोयाबीन चालते बर. पण ज्या परिसरात मी राहतो त्या परिसरात सोयाबीन नाही. हा. असेल तर कोण्या शेतकऱ्याकडे मोठी हा. ऑर्डर, हा. तर 100 क्विंटल साठी मी 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर पण येऊ शकतो. आजच्या घडीला मी 50 क्विंटल साठी 50 किलोमीटर जातोय. त्यात माझं कसं असेल, माझी पण धंद्याची लाईन बसत चालते, चेन तयार होते. मग आता तुम्ही ऑर्डर कसं फिक्स करता? ऑर्डर फिक्स म्हणजे असं असतं, एका सीझन मध्ये सुरू झालं हा. की गावन्याय यादी करतो हा. आम्ही, एक एरिया हा. रूट ठेवतो. हा. त्या रूटनुसार एक दिवस वायदा करतो समोरच्याला, बर. त्या वायद्यानुसार पोहोचतो. 1-2 दिवस मागं पुढे होऊ शकतं, हे पण एक अंदाज दिलेला असतो हा. शेतकऱ्याला. हा. हा. आणि गेल्याच्या नंतर पूर्ण गाव संपवल्याशिवाय पुढच्या गावात आम्ही जात नाही. किती तास चालते सीझन मध्ये? सीझन मध्ये लेबर जर असेल तर आम्ही मागच्या 16 तास चालवली.
16 तास 16 म्हणजे तास. गरम वगैरे काय होत नाही नाही, असं काय? काहीच विषय नाही. काहीच नाही. काहीच नाही, गरम होण्याचं काही पार्टच नाही त्यात. बरं आता तुम्हाला शेती किती? शेती मला 10 एकर. पण शेती 10 एकर आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे वेगवेगळी मशिनरी पण आहे ट्रॅक्टरवर चालणारी. ते पण तुम्ही इतर शेतकऱ्याला भाड्याने देता. भाड्याने देतो. म्हणजे तुम्ही म्हणजे नुसते शेतकरीच नाही, एक व्यावसायिक शेतकरी. व्यावसायिक शेतकरी. व्यवसाय शेतकरी. हो. म्हणजे इतर जे शेतकरी आहेत, मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारला की शेती करत करत छोटा मोठा तुम्हाला व्यवसायही करता येतो. हे नवीन तरुणांनी शिकण्यासारखं आहे. गरज आहे सर. मी तर एवढं म्हणाल की शेतीला तुम्ही जोडधंदा कराच, कारण तुम्ही गुंतलेले असाल हा. आणि वर्षभर तुम्हाला थोडे दोन रुपये तर येत राहतील. बर आजची परिस्थिती शेतकऱ्याची अशी झाली साहेब, शेतकरी काय करतो, पीक मका करल, कापूस करल, ऊस करल, वर्षातून फक्त एकदाच पीक विकतो आणि वर्षभर विकत घेऊन खातो. हा त्यामुळे आर्थिक नियोजन विस्कळीत होतं. बर माझं मत असं आहे, तुम्ही दररोजचे 2 रुपये घेऊन घरात आले पाहिजे, हा. म्हणजे आहे त्या एक खडी पीक आलेल्याला खड्डा पडत नाही. मग आता बरेच शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर झालेले आहे. त्या ट्रॅक्टरला अटॅचमेंट तुमची या फिल्टर मशीनची जर जोडली तर तुमच्या भागामध्ये जे पीक आहे त्या पिकाची प्रतवारी करणं म्हणजे धान्य स्वच्छ करून देण्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीने त्याचं अर्थार्जन सुद्धा होऊ शकतं. हाच आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.